मी ॲडव्होकेट प्रियंका बागुल। ते सुजित दादा जे जाधव आहेत ते अगदी निर्दोष आहे आणि ते एक सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यावर जे आहेत जे आरोप लावले ते अगदी चुकीचे आहेत। इलिगेशन जे लावले ते चुकीचे आहेत। ती महिला आहे, ती महिला एकतर डोक्याने सायको असू शकते, म्हणजे मानसिक स्थितीची जी आहे ती सध्या तिच्या ठिकाणावर नसल्यामुळे तिने कोणाच्या प्रेशर खाली हे सगळं केलेलं असावं किंवा स्वतःच्या काही एकदम मूलभूत काही गरजा असतील त्या गरजेसाठी त्यांनी त्यांच्यावर खोटे आरोप लावले असतील। तर त्यांचे पती तर आता इथे समोर आहेत, माझ्या शेजारी उभे आहेत, त्यांनी मला स्वतः सिद्ध करून दिलेले। त्यांनी स्वतः सांगितलंय की ज्या रोजी 15 तारखेला त्यांच्या पत्नीला सुजात दादा आणि ते संकेत दादा जाधव यांनी मारहाण काही केलेली नाहीये, यांच्या समोरची घटना आहे। ते नव्हतेच तिथे, घटनास्थळी ते नव्हते तिथे। 15 जूनला जे घटनास्थळी नव्हते ते दुपारी घटना झाली 3 वाजता, तर त्या घटनास्थळी ते नव्हते। हे जे एलिगेशन लावलेले ते अगदी चुकीचे आहे आणि हे एलिगेशन हे तात्काळ रद्द झाले पाहिजे। मी आपल्या पोलीस अंतर्गत जे कायदे लावलेले ते गुन्हे पण रद्द झाले पाहिजे, हे सगळ्यांना जाहीर आवाहन सांगते। जय शिवराय, जय भीम। मी सुजित अनंत जाधव। 30 तारखेला जो गुन्हा दाखल झालेला आहे माझ्यावरती, ज्या महिलेने जो गुन्हा दाखल केलेला आहे तो संपूर्ण खोटा आहे। जो 30 तारखेला गुन्हा दाखल झालेला आहे खडकपाडा पोलीस ठाण्यात, एका महिलेने खोट्या सांगण्यावरून राजकीय दबावापोटी जो काही गुन्हा नोंदवला आहे तो निंदनीय आहे आणि माझ्या त्या गुन्ह्याशी काहीही संबंध नाहीये। उलट त्या महिलेमुळे माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे। त्याबद्दल मी आपल्या प्रसार माध्यमातून सविस्तर बोलणारच आहे, परंतु त्या अगोदर मला पोलिसांनी सहकार्य करतील। तपासासमोर जे काही येईल त्याला मी सामोरे जायला तयार आहे आणि मला न्यायव्यवस्थेवरती संपूर्ण विश्वास आहे। माझ्यावरती जे काही खोटे आरोप दाखल झालेले आहेत राजकीय दबावातून, ते न्यायव्यवस्थेवरती मला विश्वास असल्यामुळे मला न्याय मिळेल आणि खडकपाडा पोलीस स्टेशन असेल किंवा अजून पोलीस प्रशासन असेल त्यांनी योग्य ती कारवाई करावी आणि मला योग्य तो न्याय द्यावा। त्या महिलेने जे काही गुन्हे दाखल केलेले आहेत माझ्यावर, आणि संकेत शिंदे माझा बालपणीचा मित्र आहे आणि तो पण त्यावेळी घटनास्थळी होता, त्यांचे मिस्टर स्वतः तिथे होते आणि ज्यावेळी घटनास्थळी आमच्या घरी जो काही प्रकार चालू होता, माझ्या बहिणीचे जे काही मिस्टर आहेत आणि त्या महिलेचा जे काही प्रकार चालू असताना मला आईचा नंतर फोन आला की असं असं झालेलं आहे सुजित, तर तू ये। तर मी आल्याच्या नंतर त्या महिलेचा नवरा स्वतः तिथे उपस्थित होता, बरेच महिला होत्या। व्यवस्थित आम्ही त्यांना समजवल्याच्या नंतर सांगितलं पुन्हा ह्या काही गोष्टी अशा करू नको। तरी पण त्या महिलेंनी ज्यावेळी तक्रार केली तेव्हा कोणत्याही एनसीमध्ये आमची नावं टाकलेली नाही आहे आणि आता काही दिवसांनी 30 तारखेला तिकडे जाऊन काही राजकीय दबावाने त्यांना हे करून माझ्यावरती गुन्हे दाखल करून घेतलेले आहेत। न्यायव्यवस्थेवरती मी संपूर्ण माझा विश्वास आहे आणि लवकरच मला न्याय मिळेल। बाकी मी नंतर बोलणारच आहे।